तो विधी लिखित विधीने लिहून ठेवलेला आहे, त्याप्रमाणे आपल्या नशिबात घडणार ते आपण टाळू शकत नाही असं आपण म्हणतो. ते टाळू शकतो की नाही शकतो हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. मग तुम्ही वैरी व्हायचं आहे की मित्र व्हायचं आहे, कशा प्रकारे कर्म करायचं आहे, कशा प्रकारे ती विधी लिहायची आहे, कशा प्रकारे आपली नियती लिहायची आहे, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आता तुम्हाला आपल्या आयुष्यात काय लिखाण करायचं आहे, काय लिहायचं आहे आणि काय भोगायचं आहे हे तुम्ही ठरवा. आता हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला मांडा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, आपण म्हणतो विधी लिखित विधीने लिहून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्या नशिबात घडणार ते आपण टाळू शकत नाही असं आपण म्हणतो. ते टाळू शकतो की नाही शकतो हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. त्याचं वास्तव काय आहे, वास्तविक स्वरूप काय आहे, ही विधी जी विधान लिहिते ती विधी कशा स्वरूपात असते, तिचं स्वरूप काय आहे. तसंच आपण म्हणतो नियतीने लिहून ठेवलेलं आहे. आता नियतीने लिहून ठेवलं म्हणजे नियती ही कोण आहे, तिचं वास्तविक स्वरूप काय आहे, त्याचं वास्तव काय आहे आणि ती कधी लिहून ठेवते, कसं लिहून ठेवते हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या मनात एक भीती निर्माण केली जाते किंवा भीती उत्पन्न होते, किंवा आपण एखादी गोष्ट त्या एखाद्या गोष्टीच्या माथ्यावर मारून टाकतो आणि आपण मोकळं होतो. म्हणजे आपण काय म्हणतो, जर एखादी चुकीची गोष्ट घडली आपल्या आयुष्यात तर आपण म्हणतो नाही, माझ्या नशिबातच ते होतं, विधीने ते विधानच लिहून ठेवलं होतं किंवा नियतीने ते लिहूनच ठेवलं होतं, हेच माझ्या नशिबात घडणार होतं, ते मी टाळू शकलो नाही. मित्रांनो, ही गोष्ट साफ खोटी आहे, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. कुठलीही विधी किंवा कुठलीही एखादी व्यक्तिनिष्ठ गोष्ट ही कोणी काही करत नाही. तुम्ही म्हणाल एक काहीतरी स्वरूप आहे, एक आकार आहे. नाही मित्रांनो, तो आकार नाही आहे, ते स्वरूप नाही आहे किंवा एक व्यक्तिरेखा नाही आहे. ती विधी म्हणा किंवा नियती म्हणा, ह्या शब्दाचा जर प्रयोग आपण करतोय, विधी लिखित, लिखित म्हणजे लिहिणं, विधी म्हणजे कृती, कार्य, कर्म. लक्षात आलं का? आपण एखादा प्रयोग करतो त्यावेळी आपण म्हणतो ही कृती आहे त्याची, किंवा आपण एखादा पदार्थ बनवतो त्यावेळी त्याची कृती आपण लिहून ठेवतो. अमुक अमुक प्रकारे ही कृती आहे, अमुक वेळेला अमुक मसाला टाकायचा, अमुक वेळेला त्याची फोडणी द्यायची, अमुक वेळेला एखादा पदार्थ त्याच्यात टाकायचा. कशी आपण ही कृती लिहितो एखादा पदार्थ बनवताना, तशी ती कृती आहे. म्हणजे ते कर्म, कर्मण्य वाधिकार असते. आणि हे कर्म कोण करत असतो? आपण स्वतः करत असतो आणि त्याचे परिणाम आपण स्वतःच भोगत असतो. मग ते जर चांगलं कर्म असेल, योग्य कर्म असेल, तर त्याचं फळ आपल्याला कसं लागेल? गोडच लागणार, ते चाखायला गोडच मिळणार. पण जर वाईट कर्म केलं, कुकर्म केलं, तर त्या फळाचं सुद्धा आपल्याला जे काय भोगावं लागणार किंवा ते चाखायला लागणार ते त्याच प्रकारे असणार. शेवटी कर्म करणे हे स्वतःच्या हातात आहे, प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. मग प्रत्येक व्यक्ती ही ती विधी विधान लिहित असतो, ना की एखादी व्यक्तिरेखा किंवा एखादी गोष्ट, एखादा स्वरूप, एखादा रूप, ते आपलं विधी विधान लिहित नाही, आपण स्वतःच लिहित असतो. स्वतः जे आपण कर्म करतो त्या कर्माची फळं आपण भोगत असतो, त्या कर्माची फळं आपण चाखत असतो. मग ही विधी विधान कोण लिहितो? आपण स्वतः लिहितो. आपण जे काय कृती करतोय, आपण जे कर्म करतोय, त्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आणि ते कर्म आपण केलेलं आहे. मी जर गहू पेरले तर गहूच येणार, तांदूळ नाही येणार. मी जर आंब्याचं झाड लावलं तर आंबेच येणार, फणस नाही येणार. म्हणजे शेवटी ते फळ जे प्राप्त होणार आहे, आंबा किंवा फणस, फणसाचा बी लावला, तो फाटलं लावलं तर मला फणस मिळणार, आंब्याची कोय लावली तर आंबाच मिळणार. म्हणजे फळ मला, मी जे कर्म करणार, कृती करणार, कार्य करणार, त्यानुसारच मला ते फळ चाखावं लागणार.
चाखाला मिळणार. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. जर आपण चुकलो, आपण म्हणतो की माझ्या नशिबातच नव्हतं, विधीने ते लिहूनच ठेवलं होतं किंवा नियतीने ते लिहून ठेवलं होतं. दुसरा एक उल्लेख करतो आपण, नियतीने ते लिहून ठेवलं आहे आणि त्यामुळे हे माझ्या नशिबात घडणारच. नाही मित्रांनो, कुठल्याही स्वरूपात, कुठल्याही आकारात ती नियती नसते. ती कुठलीही गोष्ट लिहित नाही, तिचं वास्तविक स्वरूपच नाही आहे. तिचं वास्तविक स्वरूप काय आहे तर आपलं कर्म. आपणच आपली नियत लिहित असतो. आपण जे पेरणार तेच उगवणार आहे. मग सर्वस्वी जबाबदार कोण त्याला तर आपण स्वतः. आपण भ्रामिक कल्पनात जगत आहे. आपण भ्रम पाळून जगतोय. आपण एक स्वतःला काय म्हणतात त्याला, एक आपली बाजू जमेची करण्यासाठी किंवा आपल्यावरती येणारा एखादा प्रसंग टाळण्यासाठी, आपल्यावरती लावले जाणारे आरोप टाळण्यासाठी आपण ह्या गोष्टीचा आधार घेतो. काय? आपली कमजोरी लपवण्यासाठी आधार घेतो. हे माझ्या विधिलिखितच ते होतं, म्हणून ती घटना घडली, म्हणून ती गोष्ट घडली, म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली. लक्षात आलं का? मनुष्य प्राण्याला एक सोपा मार्ग म्हणजे काय? आपण केलेल्या कर्माची फळं आपण काय करायची? दुसऱ्याच्या माती मारायची. म्हणजे जे फळ, जी बी, जे धान्य आपण पेरलंय आणि आपल्याला माहिती आहे तेच येणार आहे, पण आपण म्हणताना काय म्हणणार? नाही, माझ्या नशिबातच ते होते. अरे कसं काय नशिबात असेल? तू तिथे जर ज्वारी पेरली आहेस तर ज्वारीच येणार ना, तिथे बाजरी येणार नाही. सरळ साधी गोष्ट आहे. म्हणजे ही जी नीतिमत्ता जी आहे किंवा जी नियती आहे, ती नियती कोण आहे तर आपण स्वतः आहात. आपण आपलं नियतीने आपण ते कर्म ते आपण लिहित असतो. ते विधिविधानाने जे काय लिहून ठेवलं ते विधीने, ते विधी कोण आहे तर आपण आहोत. आपलं कर्म आहे. लक्षात आलं का? साधी सरळ गोष्ट आहे. आपल्याला काय वाटते की नियतीने लिहून ठेवलं आहे म्हणून आमच्या नशिबात हे आहे. त्या विधीने लिहून ठेवलेलं आहे, ते विधिविधानाने ते घडते आहे म्हणून हे आपल्या नशिबात आहे, म्हणून हे घडते आहे, म्हणून ही परिस्थिती माझ्यावरती आली आहे. मित्रांनो, किती आपण भ्रामक कल्पना करून ठेवलेल्या आहे. भ्रामक परिस्थितीमध्ये आपण जगतोय. आपण स्वतःवरती ओढून घेतलेल्या कमजोऱ्या आहेत, आपल्या उणीवा आहेत, आपली कमतरता आहे. आपली कमजोरी लपवण्यासाठी आपण हे घेतलेले सोंग आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या नशिबात काही नसते. नशीब ही गोष्ट होती आहे. एखादी त्रयस्थ व्यक्ती किंवा एखादी त्रयस्थ गोष्ट आपली विधी लिहून ठेवत नाही, आपली नियत लिहून ठेवत नाही, आपली नीतिमत्ता लिहून ठेवत नाही. ते कोण लिहितो? आपण स्वतः लिहितो. आणि मग त्या केलेल्या कर्माची फळं आपण स्वतःच भोगत असतो. त्यामुळे ह्या भ्रामक कल्पनेतून तुम्ही पहिले बाहेर पडा. आपण म्हणतो देवाची मी पूजा करतोय तरी देव मला काय चांगलं फळ प्राप्त करून देत नाही, काय हे गोड फळ चाखायला देत नाही. देव फक्त म्हणतो तथास्तु. आता देव काय तर हे पंचतत्व, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, हेच देव आहे. हे ऊर्जा म्हणजे देव. देव म्हणजे देणारा, दाता, प्रदान करणारा. देव, मानव, माणूस किंवा असुर, दानव हे म्हणजे काय आहेत याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता, तुमच्या लक्षात येईल. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तुम्ही पहा. देव, ईश्वर, परमेश्वर म्हणजे काय, माणूस, मनुष्य, मानव म्हणजे काय, आणि दानव, दैत्य, राक्षस म्हणजे काय. हे मनुष्य प्राण्याचे 3 गुणधर्म आहेत. ते स्वभाव गुणधर्म आहेत, हे बौद्धिक गुणधर्म आहेत. आता कुठला गुणधर्म तुम्ही निवडायचा आहे तुम्ही ठरवायचा आणि त्यानुसार कर्म करायचं. रामाने जे कर्म केलं तो देव झाला, रावणाने जे कर्म केलं तो असुर झाला. सरळ साधी गोष्ट आहे. आणि भरताने जे कर्म केलं तो मनुष्य झाला म्हणून तो महान झाला, मानव झाला. लक्षात आलं का?
लक्ष्मणाने जे कर्म केलं तो माणूस झाला, मानव झाला, मनुष्याचा धर्म त्यांनी पाळला. सरळ साधी गोष्ट आहे. सरळ सरळ हे वास्तव आहे, ते समजून घ्या. म्हणून विधी विधानाने कुठलीही एखादी व्यक्ती, कुठली एखादी गोष्ट किंवा कुठलं स्वरूप, कुठलं रूप हे काही लिहून ठेवत नाही. जे काही लिहून ठेवतो, जे आपण स्वतः केलेल्या कर्माची फळ आपण भोगतो. मग ते प्रारब्धात असो, म्हणजे पूर्वीच्या जन्मात असो, किंवा ह्या जन्मात आपण केलेली कर्म असो. प्रारब्धात जे काय आपण कर्म केलेली आहेत आणि ते कर्म आपण पूर्णपणे त्याचे फळ जर आपण भोगलेले नसेल आणि त्या अगोदरच आपल्याला मृत्यू आला असेल, तर ती कर्माची फळं प्रारब्धातून आपल्याला ह्या वर्तमान आयुष्यात आपल्याला भोगावी लागतात. आणि वर्तमान आयुष्यातली जी कर्माची फळं आहेत ती सुद्धा आपल्याला याच आयुष्यात भोगावी लागतात. लक्षात आलं का? हे जर तुम्हाला भोगून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल, हा जन्म मरणाच्या फेरीतून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यानुसार ती पहिली आपण केलेल्या सर्व कर्माची फळं भोगावी लागतील, चाखावी लागतील. मग ती चांगली असो किंवा वाईट असो. सरळ साधी गोष्ट आहे. म्हणजे विधिविधान कोण लिहितो? आपण स्वतः. नियती म्हणजे कोण? तर आपण स्वतः. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो. आपणच करतोय आणि आपण भरकटतोय. नाही माझ्या आयुष्यात ती नशिबात ती नियतीने लिहून ठेवलेली गोष्ट आहे म्हणून ती घडते. अरे कुठल्या नियतीने? स्वतःच लिहून ठेवली आपण. मग ते प्रारब्धात असो किंवा वर्तमान काळात असो किंवा भविष्यात आपण लिहिणार आहोत ती गोष्ट असो. म्हणजे स्वतःची कर्म. आणि मग त्या कर्माची फळं आपल्याला भोगायची आहेत आणि मग ती चाखायची आहे. मग ती गोड असो, आंबट असो, खारट असो, कडू असो, जशी आपण ते पेरणार तशीच उगवणार आणि तशीच चव आपल्याला लाभणार. लक्षात आलं का मित्रांनो? विधिविधान आणि नियतीने लिहून ठेवलेल्या गोष्टी, विधीने लिहून ठेवलेल्या गोष्टी नक्की वास्तवात काय आहे, त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे, तर आपण केलेल्या कर्माची, आपण केलेल्या कृतीची म्हणजे विधीची, कृतीच म्हणजे विधी. लक्षात आलं का? त्याची फळं, त्या कृतीची फळं आपणच स्वतः भोगणार आहोत. मग ती चांगली असो किंवा वाईट असो, कडू असो, आंबट असो, खारट असो किंवा गोड असो, ते आपल्याला चाखायची आहे, आपल्याला त्याचा स्वाद घ्यायचा आहे. म्हणून परत एकदा म्हणतो, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे ही विधी स्वतःचं शिल्प घडवत असते. ही विधी स्वतःचं आयुष्य घडवत असते. कोण विधी? तर आपण स्वतः. आपलं भवितव्य घडवत असते. कोण? तर आपण स्वतः. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आपण चुकतोय, आपण दुसऱ्यावरती त्या गोष्टी लादतोय, दुसऱ्याला आरोपी बनवतोय आणि स्वतः केलेल्या कर्माला आपण काय करतोय? नाकारतोय आणि आपली कातडी वाचवतोय. लक्षात आलं का? साधी सरळ गोष्ट आहे. विधिविधान लिहिणारा कोण आहे? तर आपण स्वतः. नियती जी आहे लिहिणारी तो कोण आहे? तर आपण स्वतः. झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. मग तुम्ही वैरी व्हायचं आहे की मित्र व्हायचं आहे? कशा प्रकारे कर्म करायचं आहे, कशा प्रकारे ती विधी लिहायची आहे, कशा प्रकारे आपली नियती लिहायची आहे, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आता तुम्हाला आपल्या आयुष्यात काय लिखाण करायचं आहे, काय लिहायचं आहे आणि काय भोगायचं आहे हे तुम्ही ठरवा. आता हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. तुर्तासित कस. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.